नमस्कार. 9 ऑगस्ट 2024 विश्व आदिवासी दिवस. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत 9 ऑगस्ट 1993 रोजी जिनेवा या ठिकाणी, स्वित्झर्लंडच्या जिनेवा या ठिकाणी एक ठराव पास झाला आणि त्याच दरम्यान 1995च्या दरम्यान 94च्या दरम्यान युनोला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा संपूर्ण विश्वातील एक असा घटक की जो शोषित, पीडित, मजूर, कामगार असा घटक की जो दऱ्याखोऱ्यात राहतो, असा घटक की जो सर्वसामान्य पातळीमध्ये सर्वसामान्य ज्याचे मूलभूत हक्क आहे ते त्याला मिळत नाही आहेत. आणि याची जाणीव झाल्यानंतर 1993 सालामध्ये युनोची आमसभा यामध्ये तो ठराव पास झाला आणि पुढे 1993 साली ठराव पास झाल्यानंतर 1994 साली पहिला विश्व आदिवासी दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात आला. आपल्या भारतामध्ये हा दिवस आज आपण साजरा करत आहोत. भारतामध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात होता जवळजवळ 2012 साल उजाडलं. 2011 साली ठराव मंजूर झाला. आपल्या महाराष्ट्राचंच आदिवासी आयुक्तालय नाशिक या ठिकाणी आहे, त्यांनी त्याची कार्यवाही करून आणि पुढे 2012 पासून पहिला भारतातला विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या निमित्ताने आज मला आपण हे जे आपलं VCET कॉलेज आहे वसईचं, या ठिकाणी मला मी सामान्य माणूस आहे, मी खूप काही मोठा वक्ता, खूप काही मोठा ज्ञाता, खूप काही मोठा नॉलेजेबल व्यक्ती नाही आहे, पण मला आदिवासी संदर्भाचं काही तत्व, काही मूल्य किंवा एक हिस्ट्री माहिती आहे, तो तुमच्या समोर मी शेअर करायला या ठिकाणी आलोय. मला सर्वात प्रथम या ठिकाणी या कॉलेजने बोलावलं आणि माझं मोडकं तोडकं जे काही माझे मनोगत असेल ते तुम्ही सर्वजण मनापासून ऐकून घेण्यात उत्सुक आहात. मला एक बहुमान दिल्याबद्दल मी सर्वात प्रथम या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर राकेश हिमते सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यासोबतच सन्माननीय डॉक्टर प्रदीप गुळविले सर की ज्या सरांनी मला या ठिकाणी इथपर्यंत पोहोचण्यासाठीचं निमंत्रण, आमंत्रण आणि सर्व जी काही गाईडलाईन दिली त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सोबतच डॉक्टर सखाराम डाकोरे की जे वर्तक कॉलेजचे प्राध्यापक आहेत की त्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी ते एक माध्यम राहिलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी सर्व आदरणीय बंधू भगिनी यांना मी धन्यवाद देतो. आज विश्व आदिवासी दिनाच्या आपणा सर्व मान्यवरांना, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या आजच्या या अगदी अर्ध्या पाऊण तासाच्या मनोगताला मी सुरुवात करतो. बंधूंनो, असं म्हणतात की मनुष्य म्हटला की त्याचं सुरुवात होते आपलं समाज, आपलं कुटुंबानंतर आपलं गाव नंतर समाज, समाजानंतर आपली जडणघडण होत जाते. आपण तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यातून आपली जडणघडण होत असते. तसाच घटक म्हणजे आपण आपल्या भारताचा विचार केला तर जवळजवळ भारतामध्ये 10 धर्म आहेत, 28 घटक राज्य आहेत, 140 कोटी जनता आहे. ह्या सगळ्या यांच्यामध्ये विविध भाषा, जवळजवळ 7-7.5 हजार जाती आहेत आणि अशा सगळ्यांना एकत्रित संघटित ठेवणं हे फार मोठं आव्हान आहे. आपण अलीकडे सगळं बांगलादेश वगैरे सगळ्या अपडेट्स घेतच आहोत, परंतु ह्या अशा धर्म, जाती, पंथ आणि वेगवेगळ्या रीतिरिवाज, संस्कृतीने समृद्ध असा हा भारत देश, ह्या भारत देशाला एक संघटित ठेवणं हे खूप मोठं आव्हान. ते आव्हान लिहिल्या पेललेलं ते म्हणजे आपलं संविधान आहे आणि संविधानामुळे आता आपण सगळेजण एकत्रित आहोत. तर मग आपल्या भारतातील मग असे अनेक घटकांपैकी एक असा समुदाय आहे तो म्हणजे आदिवासी. आदिवासी म्हटला की आजपर्यंतची म्हणजे मी सुद्धा आदिवासी घटकाचा घटक आहे आणि मला साधारणतः 1995, 1990 किंवा 2000 सालापर्यंत मला स्वतःला आदिवासी म्हणून घेण्याची लाज वाटत होती. आदिवासी म्हटला की तो रानटी, आदिवासी म्हटला की तो मागास, आदिवासी म्हटला की तो थोडक्यात
असभ्य वगैरे असं सगळं पूर्वी एक संकल्पना होती. परंतु तोच आदिवासी घटक आज आम्ही 2020, 21, 22च्या दरम्यान कोरोना नावाचा एक महामारीचा मोठा आघात आपण सहन केलेला आहे. आपण सर्वजण आलिशान वैभवात किंवा आपण सर्वजण एक नागरी जीवनाकडे वाटचाल करत असताना, माहिती तंत्रज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या क्षेत्रात वाटचाल करत असताना मात्र मूळ जी काही मूल्य आहेत, मूळ जी काही आमची जीवनाची मूळ बेसिक कॉन्सेप्ट आहे ती मात्र आम्ही थोडी बाजूला ठेवत आणि आम्ही आमच्या उत्कर्षाकडे वाटचाल करत असताना मात्र ज्या मूळ गोष्टी आहेत त्याच्याकडे विसरत चाललो. आणि तीच बाब ही आदिवासी घटकांनी धरून ठेवलेली आहे. ती बाब म्हणजे कोणती, त्याच्याविषयी मी तुमच्या समोर बोलणार आहे. माझा विषय आहे खरं तर आजच्या विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती आणि आदिवासी इतिहास. आता आदिवासी संस्कृती म्हणजे काय, आदिवासी इतिहास म्हणजे काय, याच्याविषयी मी तुम्हाला एवढंच सांगेन की आदिवासी हा घटक असा आहे की त्याची सगळ्यात महत्वाची ओळख ती म्हणजे त्याची भाषा आहे. प्रत्येक माणसाला त्याचा परिचय करून देणारा पहिला घटक म्हणजे त्याची ती भाषा आहे. आणि ती भाषा अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. जसं की आज पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्यामध्ये वारली ट्राईब आहे, 5-7 जमाती आहेत. वारली आहे, कोकणा आहे, क ठाकूर, म ठाकूर, ढोरकोळी, कातकरी, मल्हार कोळी अशा सब ट्राईब आहेत. म्हणजे 5-7 जमाती आहेत. त्याच्यामध्ये महत्वाची एक जमात आहे ती म्हणजे ट्राईब. आपण सर्वजण वारली एक ट्राईब ओळखून आहात की जी वारली एक चित्रकला, वारली पेंटिंग म्हणून की जी 7 समुद्रापलीकडे गेलेली आहे. जिव्या, सोमा, मसे, पद्मश्री या व्यक्तीने अगदी 7 समुद्रापलीकडे तिला नेली. आणि त्याचाच एक घटक म्हणजे वारली ही एक जमात आहे. त्याच्यातले बघा भाषा आणि नंतर त्या संस्कृतीशी कसा संबंध येतो. आता अलीकडे जेव्हा आपण दुष्काळ पडतो, पाऊस पडत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की अरे पाऊस गेला, आता दुष्काळजन्य परिस्थिती आहे, आपण अस्वस्थ होतो. परंतु पूर्वीच्या काळी जेव्हा पाऊस पडत नव्हता त्यावेळी आदिवासी वारली जमातीतील एक कांबडी नावाचे ते वैदू, त्याला आपण भगत म्हणूया, त्याला आपण विधी करणारे, आपण आता तांत्रिक मांत्रिक म्हणतो तसेच ते भगत, आणि ते भगत एकत्रित यायचे आणि 10-12 कांबडी एकत्रित येऊन नाच करायचे. आणि नाच करत असताना एक गाणं म्हणायचे. बघा ते गाणं असं होतं की अथ नाचू काय तथ नाचू धरतरीचे पाठीवर, अथ नाचू काय तथ नाचू धरतरीचे पाठीवर, धरतरी माझी मायूर पाय तिला कसा लावूर, धरतरी माझी मायूर पाय तिला कसा लावूर. हे कांबड गीत आहे. आणि कांबड नाचातलं हे गीत असं सांगतं, वारली बोली भाषा आहे परंतु ते काय म्हणतं की बघा की पाऊस पडायचा आहे, पावसाचं दैवत आपण वरुण देवता म्हणतो. परंतु आदिवासीमध्ये या वारल्यांच्या मध्ये तो नारणदेव आहे, नारणदेव. मग तो नारणदेवाला आळवायचा आहे आणि म्हणून कांबडी एकत्रित नाचत आहेत. पण हे कांबडी म्हणजे वारली किंवा हे ट्राईब ह्या धरतरीला माय म्हणतात की जी आम्हाला तिच्यावर पाऊस पडल्यानंतर पिकं उगवतात, त्याच्यात आमचं उदरभरण पोषण होतं, आम्हाला ती सहन करते. सगळ्या गोष्टीचं जे काही निसर्ग आहे ही सगळं पृथ्वीवर आहे, ती धरतरी माझी माय आहे. मग तर नाच करत असताना मी अथ नाचू काय तथ नाचू, अथ नाचू काय तथ नाचू धरतरीचे पाठीवर, जिथं गेलं तिथं माझ्या माईच्या पाठीवर माझा पाय पडत आहे, मग तिला पाय कसा लावू. म्हणजे एवढं त्या वारली किंवा जो ट्राईब आहे त्याला हे धरतरीला तो आई समान म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात जे निसर्ग आहे या निसर्गातली धरतरी हे तिचं श्रद्धास्थान आहे. एवढंच काय, जे काही धान्य आहे, आपण सगळ्या धान्यामध्ये एक असं धान्य आहे की ते अजूनही ऑर्गॅनिक आहे, ते अजूनही त्याच्यावर खत वगैरे अशा पद्धतीचा भडीमार झालेला नाही. आणि ते म्हणजे नाचणी. तुम्ही जर कधी ऐकून असाल, नाचणी हे पीक असं आहे आणि त्या नाचणीला आदिवासी देवी म्हणतात किंवा दैवत म्हणतात की ते त्याचं कधीही ते टाकलं जात नाही. नाचण्याची भाकर कुठेही जरी असली तरी ती वेचून खायची, कारण ती दैवत आहे आमचं. आणि अशा पद्धतीने ते धान्याला देव मानणार. त्याच्यानंतर दैवत म्हणजे मूल्य बघा कशी आहे की इथे जे काही डोंगर, दऱ्या, नद्या, झाडं, पशु पक्षी, एवढंच काय जो वाघ आहे ज्याला आपण वाघ म्हणतो, त्या वाघाला पण आपल्या आदिवासीमध्ये दैवताचं स्थान आहे. म्हणजे का तर तो प्रबळशाली प्राणी आहे. जंगलामध्ये जो कोणी माणूस गेला किंवा आपली गाई, गुरं, बकऱ्या
लहान मुलं कोणी गेला तरी त्या वाघापासून संरक्षण झालं पाहिजे, म्हणून आदिवासीच्या याच्यामध्ये वाघ देव म्हणून एक दैवत मंदिर तिथं पूजलं जातं. तर ते प्रतिकात्मक जरी असलं तरी पण त्या वाघाची पूजा केली जाते. म्हणजे जंगलातील पशु पक्षी, झाडे किंवा नद्या किंवा डोंगर किंवा मग सूर्यचंद्र तारे, हवा, अन्न, पाणी हे सगळं चराचर आहे, हे निसर्ग त्याचं श्रद्धास्थान आहे. म्हणजे आम्हाला जी हवा शुद्ध हवा देते, त्याच्यानंतर जे सूर्य आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाश देतो, नंतर आमचा भार सहन करते, अन्न आम्हाला जगवतं, ह्या सगळ्या गोष्टीला आदिवासीमध्ये दैवताचं स्थान आहे. म्हणजे तो थोडक्यात निसर्ग पूजक आहे. त्याच्यानंतरची संस्कृती मधला सगळ्यात महत्वाचा एक आदिवासी संस्कृतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आदिवासीमध्ये लग्नाची एक रीतिरिवाज आहे. त्या लग्न पद्धतीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न होतात की ज्या ठिकाणी मुहूर्त बघितला जात नाही. आपण गण बघतो, मग ते संपूर्ण सगळं आपण एक तिथी किंवा त्याचा गण किंवा ते सगळं जुळले तरच लग्न ठरवतो. परंतु आदिवासी मातीमध्ये मात्र तसं काही ठरवलं जात नाही. गोटूल नावाची एक व्यवस्था आहे, त्या ठिकाणी सगळे एकत्रित येतात आणि पसंत पडलं की तिथल्या लग्न ठरवलं जातं. थोडक्यात लग्न झाल्यानंतर त्यामध्ये हुंडा वगैरे ही पद्धत नसते. मुलीकडून मुलाला हुंडा देणं अलीकडे वाईट प्रथा आहे, परंतु आदिवासीमध्ये हुंडा पद्धत नाही. उलट नवरदेव जो असतो, नवरा पती, त्याने नवरीला सगळं देजमान द्यायचं असतं. देजमान म्हणजे काय, तिचे कपडे पण द्यायचे, तिला त्या ज्या दिवशी लग्न तिच्या घरी लावायचं असतं त्या दिवशी सगळी वऱ्हाडी मंडळी जमा होईल, त्यांच्यासाठी जेवढं म्हणजे तो खाण्यापिण्याचा कार्यक्रम असेल, थोडक्यात भोजनाचा, तर सगळा खर्च नवरदेवाने नवरीला द्यायचा असतो. म्हणजे थोडक्यात इथे हुंडा पद्धत नाही, उलट मुलाने मुलीचं सगळं द्यायचं असतं. ही एक पद्धत आहे. आणि दुसरं, लग्न लावत असताना आपण आपला जो येतो भटजी वगैरे येत आहेत ते लग्न लावतात. पण आदिवासी वारलीमध्ये लग्न लावताना पण एक वेगळी पद्धत आहे, धवलेरी पद्धत आहे. धवलेरी म्हणजे काय की एक विधवा झालेली स्त्री, वयोवृद्ध विधवा झालेली स्त्री ती लग्न लावते. आपल्याकडं विधवा स्त्रीला मंगल ठिकाणी, पवित्र ठिकाणी स्थान नाहीये, परंतु आदिवासीमध्ये तिथे ती विधवा आहे, तिला लग्न लावण्याचा अधिकार आहे. म्हणजे ती धवलेरी, अशा पद्धतीने ती स्वतः लग्न लावते आणि जवळजवळ ते 1-1.25 तास लग्न लावते. ती संपूर्ण डोंगर देवापासून तर नद्यापासून तर कुलदैवत हे सगळं त्याचं आळवून आणि ती लग्न लावत असते. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य. दुसरं असं की आदिवासीमध्ये स्त्री पुरुष हा भेद केला जात नाही. उलट आदिवासी ही मातृसत्ताक पद्धत आहे की ज्या ठिकाणी आजही तुम्ही आपण जनगणना केली तर आदिवासी बहुल पट्ट्यामध्ये मुलापेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजे इथे मातृसत्ताक पद्धत आहे, मुलगा मुलगी समान आहे, किंबहुना मुलीला जास्त महत्व आहे. कारण आणि त्याही पुढे पलीकडे जाऊन जेव्हा लग्न विधी असेल, एखादा सार्वजनिक सण समारंभ असेल, सगळा विधी त्या स्त्रिया पार पाडत असतात, त्यांना जास्त महत्व आहे. हा एक महत्वाचा विषय आहे. त्यानंतर अजून एक कल्चरमध्ये आदिवासी संस्कृती मधलं की या ठिकाणी बघा, सण जे काय आहेत हे सण निसर्गाशी निगडित आहेत. निसर्ग म्हणजे आपला जसं की आता जेव्हा नवीन धान्य पिकतं, नवीन धान्य पिकल्यानंतर जेव्हा आपण त्या नारळदेव म्हणजे पावसाचा देव त्याचे आभार व्यक्त करायचे असतात की धन्यवाद, तुझ्यामुळे आम्हाला एवढं धान्य पिकलं. आणि म्हणून मग ते नाचणी, वरई आणि तांदूळ यांचं एकत्रित पीठ असतं, ते एकत्रित करायचं, त्याचे नैवेद्य तयार करायचे आणि ते नारायणदेवाला नैवेद्य द्यायचा. आणि त्या दिवसापासून की धन्यवाद, याच्या पुढील वर्षी सुद्धा तू असंच आमची बरकत कर, आम्हाला असं धनधान्याने संपन्न कर. म्हणून तो एक त्याला म्हणतात बीजाचा सण असतात. आणि त्यानंतरचा पुढचा सण आहे तो बघा की ज्यावेळेस आपण पाऊस येतो त्याला म्हणतात साधारणतः जून मध्ये पाऊस सुरू होतो आणि जूनच्या पावसाच्या अगोदरचा एक सण असतो, त्याला आपण अक्षय तृतीया म्हणूया. अक्षय तृतीयाला इकडे आखाती म्हणतात. आखातीला इथे जे वारली कोकणाचे असतात ते धान्य म्हणजे मक्याचं धान्य असेल, गहूचं असेल, गहू तर पीक कमी आहे पण नाचणी असेल, जोंधळा असेल, हे सगळे एका टोपलीत ठेवतात आणि त्याच्यात पाणी ठेवून आणि ते 6-7 दिवस त्याला उगवतात.
म्हणजे ती उगवेपर्यंत त्याला ते एका डोंबली असते किंवा एखादं पात्र असतं त्याच्याने ते झाकून ठेवतात आणि मग 8 दिवसानंतर त्याला अंकुर फुटले. अंकुर फुटल्यानंतर तो किती वाढतो, कसा वाढतो आणि त्याच्या त्या वाढण्यावरून, उगवण्यावरून यावर्षी शेती कशी येईल. म्हणजे बघा, ते अंकुर कसे फुटतात, ते बहारदार आहेत का किंवा ते नाजूक आहेत किंवा व्यवस्थित नाही उगवत, याचा अंदाज घेऊन यावर्षी पाऊस कसा पडेल असं निसर्गाचं, पावसाचं सुद्धा एक अंदाज करण्यासाठीचं ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे अवगत आहे. त्यानंतर एक पावसाळ्याच्या अगोदर अजून एक सण आहे, त्याला आपण आमच्या इकडे भाषेमध्ये कोळी भाजी किंवा कवळी भाजी, त्याला एक प्रमाण शब्द आहे सफेद मुसळी. सफेद मुसळी एक औषधी वनस्पती आहे आणि ती सफेद मुसळी म्हणजे कवळी भाजी. ती एकत्रित आणायची, ती त्या दिवशी बनवायची. त्या दिवशी मात्र थोडं मांसाहार असतो, खेकडं, मासे हे पण त्याच्यात मिक्सअप करून आणि त्या देवाला नैवेद्य द्यायचा आणि गावदेवी असेल जे दैवत त्याची पूजन करून आणि ते पूजन झालं की नंतर शेतीच्या कामाला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने हे सण आहेत. आज बघा योगायोगाने आज नागपंचमी आहे, आज पण नागपंचमी आहे आणि नागपंचमीला आदिवासीमध्ये पचवी म्हणतात, पचवी. आणि ह्या दिवशी काय असतं की आदिवासीमध्ये संस्कृतीमधला सगळ्यात महत्वाचा मोठा घटक आहे की जो धार्मिक विधी असेल किंवा सण असेल किंवा नृत्य असेल, तिथे तो घटक वापरला जातो, ती बाब वापरली जाते. ती बाब म्हणजे तारपा. तारपा नृत्य आपण बघितलं असेल आणि हे तारपा आदिवासी नागपंचमीच्या दिवशीच वाजवतो. ह्या दिवशी तो वाजवायला सुरुवात करतो. जो कोणी नवीन तारपा वाजवायला सुरुवात करत असेल किंवा जुने ह्याच दिवशी सुरुवात करतात आणि या दिवशी सुरुवात केल्यानंतर पुढे ही येते, दसरा येतो, दिवाळी येतो. शेवटचा तारपा हा दिवाळीपर्यंत वाजवला जातो, नंतर तारपा नृत्य किंवा वाजवणं बंद होतं. तर हे अशा पद्धतीने आदिवासीमध्ये आहे. अलीकडे कधी पण कोणी आला का त्याच्या स्वागतासाठी कुठे आपल्याला बोलावलं का तिकडे जाऊन ते नृत्य तारपा सादरीकरण करायचं, हे अलीकडे होतं. परंतु जुन्या काळामध्ये मात्र आजच्या दिवशी सुरुवात करायचा तारपा आणि तो दिवाळीपर्यंत तो वाजवायचा, नंतर तो थांबवायचा. अशा पद्धतीने म्हणजे हे जे सण आहेत हे सगळे निसर्गाशी निगडित आहेत आणि याचं कारण पण तसंच होतं की पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधनं नव्हती. पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधनं नव्हती आणि म्हणून पूर्ण दिवस काम केल्यानंतर पुढे जेव्हा ती माणसं घरी यायची, आंघोळ करायची आणि आंघोळ केल्यानंतर मग हे सण किंवा ही नृत्य एक सश्रद्ध भावनेने ती सादर करायची. तर अशा पद्धतीने म्हणजे आदिवासी त्याचं जे ही सण, त्याच्यानंतर त्याचे हे नृत्य वगैरे हे सगळे निसर्गाशी निगडीत आहेत. मला ह्या प्रसंगी अजून महत्वाचं असं सांगायचं आहे की आज मी तुमच्या समोर उभा आहे. आपण सर्वजण आदिवासी आणि आदिवासी संस्कृती आणि आदिवासी घटक ह्यापासून म्हणजे आपला एवढा जवळचा घनिष्ठ संबंध नाही आणि मी तुमच्याशी आदिवासी विषयीच बोलत असतो. पण माझं असं मत आहे की मी जरी आदिवासीवर बोलत असलो तरी आपण सगळेजण एकेकाळी आदिवासीचेच घटक आहोत. आपण तिथूनच आहोत सर्वजण. ज्यावेळेस साधारणतः हजारो लाखो वर्षापूर्वी पाण्याचा पहिला सजीव तयार झाला, प्रोटोझोआ नावाचा एक सजीव तयार झाला आणि त्याच्यानंतर असंख्य सजीव तयार झाले. त्या असंख्य सजीव नंतर मग अशा प्रकारे कोणी अंडज, कोणी सस्तन असे प्राणी तयार झाले. त्या सगळ्या याच्यामधला एक घटक तयार झाला, तो म्हणजे माणूस सदृश्य अशा पद्धतीचे जे काही घटक झाले आणि त्याच्यानंतर होमो इरेक्टस, होमो सेपियन, निअँडरथल आणि क्रोमॅनॉन मानव अशा पद्धतीने ही सगळे प्रगती झालेली आहे. आणि त्याच्यामधला मग पुढे आपण 3, 4, 5 हजार वर्षापूर्वीची प्रगती झालेली तो माणूस. मग त्या माणसामध्ये तो आपण सगळेजण निसर्गाशीच निगडीत. परंतु जसं जसं माणसाचं ज्ञान वाढत गेलं त्याच्या ज्ञानाच्या आधारे तो प्रगती करत गेला आणि प्रगती करत 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 नंतर आपल्यामध्ये एक असे गट तयार होतात की काही जण आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले, त्यांनी नागरी जीवनाकडे ते वळले आणि काही घटक मात्र ते तिथेच राहिले, ते आपल्या मूळ गोष्टीकडे तिथेच आकृष्ट, तिथेच बद्ध होऊन राहिले आणि ते घटक म्हणजे ते. आणि आपण प्रगत झालो म्हणून आज आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या गती झाल्या. नंतरच्या काळात मात्र इसवी सन पूर्व 563 ला गौतम बुद्धाचा जन्म झाला. त्याच्या मागे पुढे कधीतरी आर्यांचं आगमन झालेलं आहे. त्या देशावर आर्य आले, शक आले, हून आले आणि नंतरच्या काळामध्ये अनेक म्हणजे इकडचे मोगल आले किंवा मग
अशा पद्धतीने पुढे पोर्तुगीज आलेले आहेत, इंग्रज आलेत, फ्रेंच आलेत, डच आलेत. हे सगळ्यांचं इथे स्थलांतर होऊन आणि या ठिकाणी प्रत्येकाने आपला जो काही एक जीवन व्यवस्था किंवा इथे कायदे, इथे नियम बनवले आणि अशा पद्धतीने त्याचा परिणाम आपल्या प्रत्येकावर झालेला दिसतो. पण ह्या सगळ्याचा परिणाम जरी आपल्या सर्वांवर होत असला तरी सुद्धा आदिवासी नावाचा घटक हा डोंगर दऱ्यातच राहिला. त्याने आपल्या मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष न करता एक साधं सामान्य जीवन जगायचं असं त्याने ठरवलं आणि म्हणून तो पाहिजे तेवढा उन्नत झाला नाही. आणि म्हणून आज युनोला पण जेव्हा 1995 म्हणजे 94ला 50 वर्ष पूर्ण झाले, कारण युनोची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 ची आहे. आणि जेव्हा 50 वर्ष होऊन सुद्धा जगभरातले कित्येक असे आदिवासी आहेत की ते प्रगत होत नाही. आणि म्हणून 1982 साली जिनेवा या ठिकाणी एक इलो म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचीच ती एक संस्था आहे की आंतरराष्ट्रीय जे जगभरातील जेवढे कामगार, असंघटित कामगार आहेत यांचं जेव्हा शोषण होतं, त्यांचे हक्क मिळत नाही त्यांना, त्यावेळेस मग त्या हक्क मिळवण्यासाठीची एक कृती समिती तयार झाली. त्या समितीने हा ठराव पुढे युनोला मांडलेला आहे आणि तो पारित झाला. आणि तेव्हापासून 1994 पासून या ठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो, बंधूंनो, की भारतात एवढा वेळ का झाला? कारण तिकडे 1994ला झाला साजरा आणि भारतात येता येता 2012 साल उजाडलेला आहे. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की येथील सरकारने एवढंच सांगितलं युनोला की इथे आदिवासी राहत नाहीयेत, इथे अनुसूचित जमाती राहतात, इथे जनजाती राहतात, इथे वनवासी राहतात, अशा पद्धतीने सांगून मूळ आदिवासी जो घटक आहे त्या घटकाला इथे राहतच नाही, ते सगळे हिंदू किंवा या प्रस्थापित व्यवस्थेचेच घटक आहेत असं सांगितल्यामुळे काय झालं, युनोने इकडे पाहिजे त्या पद्धतीने लक्ष दिलेलं नाही. पण मात्र 1972 साली मात्र युनोचे घटक काही व्यक्ती आलेले आहेत, काही मानवाधिकार संघटना आहेत, मानवाधिकार संघटना, ह्या संघटना इथे भारतात आलेल्या आहेत आणि त्यांनी संशोधन म्हणजे सर्वे केला आणि त्या सर्वेच्या आधारे भारत सरकारला सांगितलं की हे घटक आहेत, हे त्याचेच घटक आहेत. त्याला आपण म्हणतो इंडिजिनियस पीपल, देशच म्हणजे मूळ निवासी लोक की जे इथे अजूनही या देशाचे असून आणि त्यांनी हा देशाची संस्कृती, मूल्य, परंपरा जपलेली आहे, याचा अजूनही पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. आणि म्हणून मग त्याचा विचार करून 1972 सालापासून या आदिवासी विभाग पुढे येतो. 1972ला आदिवासी विकास महामंडळ आले, त्याच्या काही आश्रमशाळा आणि पुढे मात्र लक्ष दिलं गेलेलं आहे. मी या प्रसंगी एवढं अजून एक सांगेन आपणासमोर की ह्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा. बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर नावाचा एक तालुका आहे आणि त्या पारनेर तालुक्यामध्ये 1989 साली एक घटना घडली. काशीबाई भिल्ल नावाची एक महिला, त्या महिलेवर अत्याचार झाला होता. बिगर आदिवासी व्यक्तींकडून तिच्यावर अत्याचार झाला होता. तो अत्याचार दूर करण्यासाठी तिने अनेक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. औरंगाबाद खंडपीठामध्ये गेल्या, उच्च न्यायालय मुंबईमध्ये त्या गेलेल्या आहेत, परंतु त्यांना न्याय मिळालेला नाही. मग त्यांनी चांगला वकील केला किंवा आदिवासीमध्ये किंवा आदिवासीपेक्षाही मी एवढं सांगेन की एक मानवतावाद म्हणून ज्याच्यावर अन्याय जेव्हा होतो ना, तिथं आपण मानवतावाद दृष्टिकोनातून त्यांना एक चांगले वकील मिळाले आणि पुढे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले दिल्लीला आणि दिल्लीला जाऊन पुढे त्यांच्या बाजूने न्याय मिळालेला आहे. आणि त्या सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, सरन्यायाधीश होते, मार्कंडेय काटजू होते. आणि मार्कंडेय काटजू यांनी निर्वाळा दिलेला आहे, तो मी तुमच्या समोर मांडतो. एक ह्या घटनेने आदिवासी संस्कृतीचा काय संबंध आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की आदिवासी हे या देशाचे मूळ मालक आहेत, हे त्यांचं स्टेटमेंट आहे. तो ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 11 जानेवारी 2006 आहे. 17 वर्षानंतर तो जजमेंट मार्कंडेय काटजूने दिलेला आहे आणि त्याने सांगितलं की 8% हे या देशाचे मूळ निवासी आहेत, 92% हा देश स्थलांतरितचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आदिवासी भीक मागत नाही, आदिवासी खोटं बोलत नाही, आदिवासी चोरी करत नाही, अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे की एक चांगला व्यक्ती म्हणून तो आहे. परंतु तो आर्थिक दृष्ट्या किंवा सांस्कृतिक दृष्ट्या किंवा त्याच्या अजून एक नागरी जीवन म्हणून जगण्यासाठीचे जे त्याच्याकडे अधिकार यायला पाहिजेत ते नसल्यामुळे तो अजून मागास आहे. तर अशा पद्धतीने त्या जजमेंटच्या आधारे नंतर मात्र आदिवासी या घटकाकडे एक विशेष लक्ष दिलं गेलं.
आणि 1995 ते 2005 हे दशक आदिवासी दशक गणलं गेलं. आणि त्या ह्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये मग सुरुवातीला बोलीभाषेचं संवर्धन झालं पाहिजे, नंतर त्यांची मूल्य आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याच्यानंतर तो निसर्गाला देव मानतो तर त्या निसर्गाचं म्हणजे वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे. असे प्रत्येक वर्ष जाहीर केली गेली आणि त्यानुसार आज आदिवासी दिवस वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सन्मान किंवा त्या ठिकाणी मानला जातो. मला या प्रसंगी एवढं पण अजून सांगावंसं वाटतं की ज्यावेळी राजीव गांधी भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी एक वाक्य बोलले होते की या देशाला 1 रुपया पुरवला जातो परंतु तो तळागाळात जाताना 10 पैसे 15 पैसेच पोचतात. तसंच आज आदिवासीच्या नावाने भरपूर योजना आहेत, आदिवासीच्या नावाने भरपूर स्वतंत्र बजेट आहे, करोडो लाखो रुपयाचं बजेट आहे, तरी पण त्या ठिकाणी आदिवासीची प्रगती होत नाही. याला कारण एकच आहे की प्रामाणिकपणे त्या सगळ्या गोष्टी राबवल्या जात नाही आहेत. एखादी NGO असेल किंवा आदिवासी मधलाच एखादा प्रबळ घटक असेल तो स्वतःचा विचार करतो. थोडक्यात सांगायचं तर आज काही सरकारने आदिवासींना क्रिमिलेअर लागू केलंय, नॉन क्रिमिलेअर की ज्या कुटुंबातलं म्हणजे जे कुटुंब आज नोकरी करून सधन आहे तर त्यांना क्रिमिलेअर लागू झाला पाहिजे असं त्यांचा विचार आहे. परंतु हे सगळं करत असताना मात्र अजून कित्येक टक्के घटक असा आहे की त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलंय, त्यांचं जे आरक्षण आहे ते त्यांना मिळत नाही आहे. आणि थोडक्यात अजून एक बाब दुर्दैवाने अशी सांगावीशी वाटते की आदिवासीमध्ये कमालीची घुसखोरी आहे. आदिवासीमध्ये कमालीची घुसखोरी आहे की 15 जून 1995चा त्यावेळेस युती सरकारचा GR आहे की जवळजवळ 1.5 लाख लोक हे आदिवासी नाही आहेत पण ते आदिवासीमध्ये घुसखोरी करून त्यांनी आदिवासीचे सर्टिफिकेट मिळवलंय आणि त्याच्या नावे ते नोकरी करत आहेत. मग मूळ आदिवासींच्या नावाचं जे आरक्षण त्या जागा असतील त्या त्यांना मिळतच नाहीयेत, बिगर आदिवासी त्या जागा बळकावून बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने भरपूर ठिकाणी जसं आता हे इंजिनियर कॉलेज आहे, पुण्याला BJ मेडिकल कॉलेज आहे, पुण्याला BJ मेडिकल कॉलेजला 1990च्या दरम्यान एक अशी घटना घडली, 13 STच्या जागा होत्या त्या ठिकाणी SC STच्या, तर त्यापैकी 12 ठिकाणी म्हणजे SC STचं भरण्यात आला होता किंवा प्रवेश झाला होता. अशा वेळी त्या ठिकाणी त्या TRTIच्या आयुक्त गोविंद गारे, TRTI म्हणजे काय, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आहे, त्याला TRTI म्हणतात. त्यांच्या पुढाकाराने आणि काही सजग आता सध्या खासदार होऊन गेले डॉक्टर म्हणजे राजेंद्र गावित किंवा खासदार होऊन गेले राजेंद्र गावित, आता नाही येते पण माजी खासदार, आणि ते एकीकडे आदिवासी विद्यार्थीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. ह्या सगळ्या लोकांनी KC पाडवे असतील, सध्या KC पाडवे आदिवासी विकास मंत्री मागे होते, तर ह्या सगळ्यांनी मिळून आवाज उठवला आणि त्या जागा मिळवून दिलेल्या आहेत. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काहींच्या मनात असतं की आदिवासी आरक्षण आहे, आदिवासींना एवढ्या सुविधा आहेत, तरी हा घटक का बरं सुधारत नाही. तर याला कारणीभूत इथील असलेली जी व्यवस्था आहे, म्हणजे ती शासकीय असेल किंवा राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा NGO स्तरावरचा असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो जो मूळ घटक आहे त्या घटकाला मात्र पाहिजे तेवढा न्याय मिळत नाही आहे. आणि म्हणूनच तो घटक तिथल्या तिथे आहे आणि त्याचा एक उत्कर्ष व्हावा म्हणून अशा पद्धतीचे हे आदिवासी एक दिवस साजरे केले जातात. तुम्ही थोडे बोर झाला असाल, मी एक छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करतो की जी आदिवासीला बिलॉंग करते, मूळ आदिवासी बोली भाषेतच बोलतो, चालेल ना? आम्ही जेव्हा लहान होतो आणि आमचे आई वडील शेतात काम करायला जायचे, मग माझी आजी सांगायची की हे आई बाबाला तू हे जेवण घेऊन जा शेतात. मग ते आई बाप तिकडे लांब दूर शेतावर काम करत असायचे, तिथे छोटीशी झोपडी असायची आणि त्या झोपडीला आदिवासीमध्ये पडाळ म्हणतात. पडाळ आपण म्हणतो वाडा किंवा ते काय असेल बेडा, पण ती पडाळ, ती पडाळ नावाची कविता मी तुमच्या समोर सादर करतो. कविता माझीच आहे आणि माझा विचारलढा नावाचा काव्यसंग्रह आहे, त्याच्यामध्ये ही आहे, मी ती तुमच्या समोर सादर करतो. आवाज चांगला नाही परंतु मी गाऊन बोलेन, मला थोडं आवड आहे. पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ, डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ,
डांबची बिचार मेडी गवता पानाची, डांबची बिचार मेडी गवता पानाची, कारवीचे कुडाची टोकर ताटीची आमची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल आमची पडाळ, बिहानाही वाघा नडगील वारे पानेल, घेन जनावराल इचू खांदेवर आमची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल आमची पडाळ, रवा पुरेची चव कदवणाय गिदेल, कांदा भाकर घास दिसूनचे नांग आमची पडाळ, डोंगरीचे अंगाल सेता बाजूल आमची पडाळ, दिसाचे आखी सेतात पोरांचा गाज, रातचे आयाच्या कोठी गप ऐकती आमची पडाळ. पडाळीत रात्रीची वेळ झाली, शेवटचं कडवं आहे. बत्ती विझ वारेनी आंधेर बुडूक, बत्ती विझ वारेनी आंधेर बुडूक, अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ, अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ. आमच्या पडाळीत दारिद्र्याचा अंधार आहे, आमच्या पडाळीत अज्ञानाचा अंधार आहे. परंतु ही जी पडाळ आहे ही आशावादी आहे. ती काय म्हणते की जो दारिद्र्याचा अंधार आहे दूर होऊन इथे प्रगती झाली पाहिजे, जो अज्ञान आहे ते दूर होऊन इथे ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे, अशा आशयाची ही कविता. खरं तर याचा मराठीत अनुवाद मी करून सांगणं माझ्याकडे वेळ कमी आहे, परंतु याचा सार एवढाच आहे की ती पडाळ म्हणजे एक दारिद्र्याचं प्रतीक आहे. परंतु त्यातून आपणाला स्वतःच्या मेहनतीतून कष्ट करून प्रामाणिकपणे जिद्द ठेवून हे बदललं पाहिजे. हे चित्र आपण आज 21व्या शतकात आहोत, रडत न बसता काहीतरी आपण आशावाद ठेवून पुढे समाजासोबत चालत राहिलो पाहिजे, असा आशय मी ह्या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला. मला दुसरा जो विषय आहे त्याला लागूनच आदिवासी इतिहास. आदिवासी इतिहास काय आहे तर असं म्हणतात की जो माणूस आपला इतिहास विसरतो तो माणूस इतिहास कधीच घडवू शकत नाही. आदिवासीचा इतिहास नेमकं काय आहे तर बघा, साधारणतः या देशामध्ये ज्या क्रांत्या झाल्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्राचीन कालखंड गेला, मध्ययुगीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड हा साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतापर्यंत किंवा मराठेपर्यंतचा आहे. आणि अगदी आधुनिक कालखंड म्हणजे जेव्हा इंग्रजांचं आगमन होतंय आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत, या सगळ्या याच्यामध्ये आदिवासींचं योगदान काय राहिलंय तर साधारणतः आपणा सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेशचा सिंधवा भाग असेल, झिरण्या भाग असेल, तिथून साधारणतः आदिवासी म्हटला की विंध्य पर्वत, अरवली पर्वत, सातपुडा पर्वत आणि सह्याद्री पर्वत, ह्या ज्या पर्वत रांगा आहेत ह्या पर्वत रांगांच्या अगदी दुर्गम भागामध्ये दऱ्याखोऱ्यात जो काही वास्तव्य करून राहिलेला घटक आहे तो आदिवासी. आणि मग अशा ह्या निसर्गाशी अगदी तल्लीन तद्रूप झालेल्या घटकाला जेव्हा तो स्वच्छंदी आहे, आनंदी आहे, अगदी सुखी आहे असं स्वतःला म्हणतो, फार काही गरजा नाही त्याच्या, पाणी आणायचं झालं तरी एक मोठं असं घागर असेल तेवढं भरून ठेवलं पिण्यासाठी बस झालं, त्याला फार काही आपल्याला इकडे आता अलीकडे आपण वेगळ्या याच्यासाठी किती पाणी वापरतो, पण तो प्रत्येक गोष्ट जपून ठेवतो आणि निसर्गात राहायला त्याला आवडतं. परंतु जेव्हा जेव्हा का इथे आक्रमण होतात, मग ते शक आले, हून आले किंवा मग अलीकडे समजा इंग्रज आले, या इंग्रजांनी आल्यानंतर मग काय झालंय की तिथे त्याचं पारंपरिक जीवन आहे ते धोक्यात घातलेलं आहे त्यांनी. मग तिथे जल, जंगल, जमीन याची छेडछाड होत चाललेली आहे. म्हणजेच काय की असं आपलं जे काही वसाहत वाद आहे तिथे किंवा आपलं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदे, त्या ठिकाणी आपलं साम्राज्य तयार करायचं आहे, याच्यासाठी जंगलतोड झालेली आहे, याच्यासाठी खनिज उत्खनन झालेलं आहे. जंगल किंवा जल किंवा मग जमीन हे सगळं आदिवासीचं खरं मूळ म्हणजे आधारस्तंभ आहे. परंतु जेव्हा जेव्हा का छोटा नागपूर आहे,
जसं आता आमचे सन्माननीय या ठिकाणी हिमते सर आहेत की जे छत्तीसगडच्या बाउंड्रीवर किंवा बस्तर वगैरे जिल्ह्याशी संबंधित आहेत किंवा गडचिरोली किंवा विदर्भ याच्याशी संबंधित आहेत. तर आपणा सर्वांना माहित आहे की छोटा पठार आहे. छोटा पठार म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण झारखंड म्हणूया, छोटा नागपूरचा पठार म्हणजे झारखंड एरिया आहे किंवा काही प्रमाणात मध्य प्रदेशचा जो भाग आहे, छत्तीसगडचा भाग आहे, या ठिकाणी जल जंगल जमीन समृद्ध होतं. परंतु जेव्हा काय इथे इंग्रज आले, इंग्रज आल्यानंतर यांनी 1860 ते 1869 दरम्यान स्वतःचे काही कानून बनवले. मग ते कानून काही पोलीसचे कानून आहेत, काही जंगल कानून आहेत. हे सगळे कानून बनवून आणि आदिवासीचं जे पारंपरिक जीवन आहे त्याला धोका दिलेला आहे, त्याला धक्का दिलेला आहे. आणि मग याला विरोध करण्यासाठी त्या काळामध्ये साधारणतः 1875 एक व्यक्ती जन्माला येते आणि ती व्यक्ती म्हणजे त्यांचं इथे चित्र आहे, बिरसा मुंडा, वीर बिरसा मुंडा. त्याला कोणी भगवान बिरसा मुंडा म्हणतात, त्यांना धरती आबा बिरसा मुंडा म्हणतात. अशा पद्धतीचं ते बिरसा मुंडा की यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झारखंड येथील रियातू या गावी झालेला आहे. आणि त्या काळामध्ये हे जे काही पारंपरिक सण साधना होती याच्यावर कुठेतरी आक्रमण करण्यासाठी इथली जी काही परकीय सत्ता, इंग्रजी सत्ता होती यांनी हस्तक्षेप केलेला आहे. म्हणजे उत्खनन सुरू केलं, जंगलं तोडलेली आहेत, जमीन भूभाग ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा यांना फटका बसला आणि म्हणून त्यांनी उलगुलान पुकारलेला आहे. उलगुलान म्हणजे काय की एकाच वेळी राजकीय, सामाजिक, आर्थिक याच्यामध्ये आमची प्रगती झाली पाहिजे आणि इथे जी काही जुलमी सत्ता आहे त्याला आपण हाकलून द्यायचं असं यांनी ठरवलं, उलगुलान यांनी. आणि जल जंगल जमिनीसाठी त्यांनी उलगुलान पुकारलेलं आहे. पुढे 1885 साली, हे साधारणतः 1875 ते 85 दरम्यान 9-10 वर्षाचे असताना त्यांचं चाईबासा या ठिकाणी मिशनरी जे काय आहेत त्यांच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून त्यांचं शिक्षण झाल्यानंतर पुढे पुढे मात्र मिशनऱ्यांनी त्यांना धर्म स्वीकारा असं सांगितलेलं नाहीये, पण मात्र जी काही त्यांनी चळवळ केलेली, काही बंड पुकारलंय किंवा उलगुलान पत्करलंय याच्या विरोधात मात्र तू हे करायचं नाही, तुला आम्ही शिक्षण देऊ, सगळं काय करू, पण हे तू करायचं नाही. आणि ही जेव्हा जाणीव झाली त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की अशा जर माझ्या हक्कासाठी मी जर लढत नसेल तर मग मला तुम्ही किती शिक्षण देता, तुमचं मला किती तुम्ही मला समजता, यापेक्षा माझं अस्तित्व मला टिकवलं पाहिजे. हमारे गाव में हमारा राज टिकला पाहिजे. याच्यासाठी 1885 साली डोंबारी बुरुज जो आहे अलिगाती गावापासून, तिथून त्यांनी उलगुलान पुकारलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जी चळवळ 1885 ते 1900 म्हणजे 1900 पर्यंत, 1885 पासून तर 1899 आणि 1900 त्यांचा झारखंड रांची या ठिकाणी त्यांचा मृत्यू होतोय. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी खूप काही लढे दिलेले आहेत, एवढे संघटित लढे दिलेले आहेत की अक्षरशः आज आम्हाला क्रांती दिन 8 ऑगस्ट, चले जाओ आंदोलन, गांधीजी आमच्या लक्षात येतात. चले जाओ आंदोलन, सत्याग्रह सगळं आम्हाला लक्षात येतं. परंतु एक पिक्चर मध्यंतरी येऊन गेला, गांधी से पूर्व गांधी, गांधी से पूर्व पहिले गांधी. म्हणजे गांधीजींनी असहकार चळवळ केली, सत्याग्रह केला, परंतु आम्हाला चिपको आंदोलन माहिती आहे, चिपको आंदोलन माहिती आहे. पण त्याच्या अगोदर झाडं तोडू नये म्हणून झाडाला मिठी मारणारे आमच्या बिरसा मुंडाने एक आंदोलन केलं होतं जंगल वाचवण्यासाठी, त्याची कुठेही नोंद नाही आहे. मग अशा पद्धतीने हे बिरसा मुंडाचं आंदोलन की जे म्हणून त्यांना जननायक फार 24-25 वर्ष जगले. आणि तसंच त्याच पद्धतीने एक अजून एक नेतृत्व होऊन गेलं की जे खूप अगोदर, यांच्याही खूप अगोदर, की ज्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यामधील एक देवगाव नावाचं छोटंसं गाव की त्या गावामध्ये एका व्यक्तीचा जन्म झाला. त्यांचं नाव होतं राघोजी भांगरे. राघोजी भांगरे एक व्यक्तिमत्व होऊन गेले की ते 1845 त्यांचा जन्म झालेला होता. 1845 त्यांना जेल झाले, म्हणजे फाशी झालेली आहे. कुठे? ठाणे जेलमध्ये. तर ही अशी व्यक्तिमत्व की नगरचे राघोजी भांगरे, इथले झारखंडचे बिरसा मुंडा किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन राणी गायडेन लोक नॉर्थ ईस्टचे आहेत की ज्या गांधीजींच्या अनुयायी आहेत, त्यांनी सुद्धा लढे दिलेले आहेत.
आणि आमच्या पालघर मधलं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं की जे रेवजीबाई चौधरी, की गांधीजींच्या सोबत त्यांनी येरवडा जेल आहे आणि येरवडा जेलच्या तिथेच असलेला एक शनिवार वाडा आहे. या शनिवार वाड्याला युनियन जॅक झळकत होता, युनियन जॅक इंग्रजांचा. त्या काळामध्ये युनियन जॅक खाली उतरवायचा होता 42च्या चलेजाव आंदोलनामध्ये आणि तिरंगा फडकवायचा होता. पण अशा वेळी काहींची इच्छा होती की मी जाऊन तिरंगा खाली म्हणजे तिरंगा फडकवायचा आणि युनियन जॅक खाली खेचायचा, परंतु इच्छा असून शरीर साथ देत नव्हतं. वर चढायचंय त्या खांबावरती, कारण ते सडपातळ शरीर पाहिजे. आणि मग अशा ह्या सगळ्या याच्यामध्ये एक तरुण पुढे येतो आणि तो तरुण म्हणजे रेवजीबाई पांडू चौधरी. ती व्यक्ती वर भरभर चढते आणि खाली युनियन जॅक खेचते आणि तिथं तिरंगा फडकवते. याच्याबद्दल इंग्रजांनी त्यांना देशद्रोहाखाली त्यांना 6 महिन्याची शिक्षा ठोठावली आणि येरवडा जेलमध्ये त्यांनी 6 महिन्याची शिक्षा भोगली. ते आपल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खरवत या गावी आहे. मला त्यांच्याविषयी छोट्याशा 2 ओळी अशा वाटतात की शनिवार वाड्याला युनियन जॅक झळकत होते जुलमी डौलात, हिमतीने निशान ते खाली खेचले, रेवजीबाईंनी रणशिंग फुंकले, रक्षण कराया मायभूमीचे, रेवजीबाईंनी रणशिंग फुंकले. हे युट्यूबला पण गाणं आहे माझं आणि या कविता संग्रहामध्ये पण आहे. तसंच रायगडमध्ये चिरनार एक जंगल सत्याग्रह झाला चिरनार या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी सुद्धा जंगल वाचवावं म्हणून एक नाग्या कातकरी, आदिवासी मधलेच एक कातकरी जमात आहे, त्याच्यातला हुतात्मा नाग्या कातकरी पुढे होतोय आणि ते जंगल वाचवावं म्हणून तो सत्याग्रह करत आहे. अशा वेळी जवळजवळ 19 क्रांतिकारकांवर बेछूट इंग्रजांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये 17-18 क्रांतीवीर हे गतप्राण झालेले होते, शहीद झालेले होते. आणि त्याच्यातच हे हुतात्मा नाग्या कातकरी त्यावेळेस रायगडचे त्या काळातले कुलाब्याचे कलेक्टर होते, जोशी होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या सर्वांना पुन्हा एकदा राहिलेल्या यांना पण त्यांच्यावर गोळीबार करा. अशा वेळेस जोशी जे कलेक्टर होते जे आपल्या ब्राह्मण समाजाचे होते, पण त्यांनी सांगितले की नाही, हे माझे क्रांतिकारक आहेत, माझ्या देशाला वाचवणारे हे देशभक्त आहेत. त्यांनी नाही नकार दिल्यामुळे त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे. तर अशा पद्धतीने ते हुतात्मा नाग्या कातकरी हे सुद्धा एक रायगड जिल्ह्यातील चिरनार येथील एक हुतात्मा होऊन गेलेले आहेत. तर असे भरपूर आहेत की जसं बिहार माझे तिलका माझी होऊन गेले. 1784 साली पहिली फाशी दिला गेलेला व्यक्ती आहे तिलका माझी. असे अनेक ठिकाणी लढे झालेले आहेत, तमिळनाडूमध्ये झालेले आहेत. अशा सगळीकडे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुमोल योगदान दिलेलं हे सर्व क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आदिवासींना संस्कृती आहे, आदिवासींना इतिहास आहे, आदिवासींची मूल्य आहे. मूल्य म्हणजे काय की आदिवासी थोडक्यात खोटा बोलत नाही, चोरी करत नाही, सर्वांशी प्रेमाने वागतो. खरं तर आदिवासीच्याच बाबतीत नाही, माणूस म्हणून आपण सगळेजण असेच वागत आहोत. परंतु एक साधा भोळा घटक की जो असं म्हणतात कि तुम इतना भी सीधा मत बन जाओ ताकि लोग तुमको लूटकर तोडकर खा सके. जैसे की जंगल में पहिले सीधे पेड़ काटे जाते, बाद में टेढ़े मेढ़े. म्हणजे आपण जो एवढा सरळ माणूस असतो तेवढा त्याला जास्त त्रास होत असतो. तसा हा घटक आदिवासी अत्यंत साधा भोळा, परंतु त्याला प्रस्थापित व्यवस्थेकडून प्रचंड त्रास झालेला आहे. पण असं असताना सुद्धा आज मात्र आदिवासी शिकत आहे. आज आदिवासीमध्ये ही खूप चांगलं शिक्षणाचं प्रमाण झालंय. शिकून सवरून आज उच्च अधिकारी तर झालेलेच आहेत, परंतु IAS पदी सुद्धा राजेंद्र भारुड सारखे ही व्यक्ती अशा पद्धतीने व्यक्ती गेलेले आहेत. योगेश वरसड सारखा चांगला व्यक्ती उच्च पदावर गेलेला आहे. आणि सांगताना अभिमान वाटेल की जो माझा विद्यार्थी आहे, पालघर जिल्ह्यामधून पहिला UPSC 2दा पास आउट झालेला विद्यार्थी आहे, डॉक्टर अजय डोके हा माझा विद्यार्थी आहे. तर त्याला मी 1ली ते 4थी पर्यंत शिकवलेलं आहे. माझ्याकडे मी त्या कोगदा या गावामध्ये 15 वर्ष सेवा केलेली आहे. म्हणजे आज आदिवासीची प्रगती खूप म्हणजे होत आहे. परंतु या सगळ्या याच्यामध्ये मात्र असं म्हणतात की बळी तो कानपिळी, की एखादा घटक किंवा एखादा व्यक्ती जसा मोठा होतो तो मात्र स्वतःच माझंच मीच मोठा व्हायला पाहिजे असं करत असतो. ह्या सगळ्या याचा विचार केला असता आज आदिवासींनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ झालेली आहे. आज आम्ही रडत किंवा आज आम्ही स्वतः दुर्बल असं म्हणत
बसण्यापेक्षा आज आम्ही सर्वसामान्य याच्यामध्ये चांगलं जीवन आपण जगलो पाहिजे, सर्वांशी माणुसकीने वागलो पाहिजे. आणि जे एक मूल्य आहे, एक शेवटचं मूल्य आहे, ते मी तुमच्या समोर सांगतो. आदिवासीचं सगळ्यात महत्वाचं एक मूल्य आहे श्रम, समूह, सहकार्य. म्हणजे आपण श्रमाने कष्टाने जगलो पाहिजे, समूहात राहिलो पाहिजे म्हणजे एकोप्याने राहिलो पाहिजे, आणि सहकार्य म्हणजे काय, सगळ्यांना सहकार्य करत राहिलो पाहिजे. ही त्रिसूत्री आदिवासी जीवनाची आहे. तर बंधू या ठिकाणी किंवा मान्यवरांनो या ठिकाणी मला मागील अर्धा पाऊण तास होतो आहे. तुम्ही ऐकून घेतलं. खूप सांगण्याचं मी काही ठरवून आलेलो नाही, पण जसं मला सुचत होतं तसं मी बोलत होतं. माझ्या जर तुमची आपल्या सर्वांची इच्छा असेल तर एक शेवटची कवितेने मी शेवट करतो. की जी कविता मी मध्ये इंडोनेशियाला गेलो होतो, बाली या ठिकाणी 3रे विश्व मराठी साहित्य संमेलन, आणि त्या ठिकाणी मी ती कविता सादर केली होती. ती कविता मी बोलून आणि माझा ह्या आजच्या मनोगताचं मी समारोप करेन. कवितेचं नाव आहे, बोली भाषेतली कविता आहे, कारण आज बोली भाषा आहे म्हणून त्याच्यातच बोललं पाहिजे. आयाबा माझं कष्टाचे धनी. म्हणजे आई आणि बाप माझे कष्टाचेच, त्याच्या वाट्याला कष्ट झालेला आहे. दिसूनचे जाण मालात सगली, दारोठा करून भुय भुजली, धान्य पिकवाईल, धान्य पिकवाईल, बय पिरती हाती घेन पंज, आखोर पंजाटाय आयबा माझ, आठवून कणसरील, आठवून कणसरील, मिरी गण की तर टिव टिव कर. मिरी म्हणजे मृग नक्षत्र. मिरी गण की तर टिव टिव कर, भुय सुकी ढेपुलवली ती होय, राब उगवाईल, राब उगवाईल, कुंभणार व आया माझी उठ, उठलेवर बाची नांगराशी गाठ, भुय चिरणील, भुय चिरणील, उंदीर घोडेवर नकीत्रा आली, सेता पानेनी आखी भरली, आवनी करायल, आवनी करायल, लाला आखी रोपा वाढली, खणून वरी लावली नागली, घेन लोकाल, आवणी खपवून केली निधनी, सेता निरुंगी ताजी तवानी, कणीस निसवाईल, कणीस निसवाईल, तुरी उडदा पिका पिकली, जोर धरून हुरडेत जोंधली, आम्हाला जगवाईल, आम्हाला जगवाईल. अरे पाण्याची पाली कमी नाही झाली, पिकं पिकले पण पाणी पडत आहे. पाण्याची पाली कमी नाही झाली, पडून चोरात पिका नासली, रडवला सगळेल, रडवला सगळेल, कष्टायाबाच पाण्यात गेलं, बोचक्या बांधून गेली धंदेल, पैसा कमवाईल, पैसा कमवाईल. अरे धंदेल जाणं काम बुहू केला, पगार करायचा दिस उजडला, आणि ठगवला हिसाबात, आणि ठगवला हिसाबात. पावसाने पण फसवलंय, नुकसान केलंय, सेठने पण ठगवलाय. पण मात्र मुलगा असं म्हणतो, कष्ट शेवटचा कडवं आशावादी मुलगा आहे. कष्टी नको बा कसेचाही भेव, आता या मालसाला शिकव, आपलं दिस हे बदलायल, आपलं दिस हे बदलायल, आपलं दिस हे बदलायल. म्हणजे किती आमचं आसमानी संकटाने नुकसान हो, कोणी आम्हाला सुलतानी संकटाने त्रासला असेल तरी पण आपले दिवस बदलण्यासाठी शिकलो पाहिजे आपण. आणि शिक्षण हा सर्वात फार महत्वाचा उपाय आहे. त्या ठिकाणी माझ्या मनोगतातून मी उत्स्फूर्तपणे बोलत राहिलो. मला काय मी ठरवून आलो नव्हतं. मला जे मी जगलोय किंवा मला जे मी अनुभवलंय ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी एवढं सांगेन की या वसईच्या पूर्व पट्ट्यावर, इथून पूर्व भागामध्ये राजावळी,
जीवचंद्र, तिवरी अशी काही गावं आहेत की ज्या गावांकडे एकेकाळी 1984, 85, 86 सालामध्ये मी दगडाच्या खाणीत कामाला यायचो तिथे. आणि त्या दगडाच्या खाणीत काम करत असताना इकडे नालासोपारा, वसई रोड आणि भाईंदरकडे जाणाऱ्या ट्रेन असायच्या नाही का, मला वाटायचं की मला त्या ट्रेनमध्ये कधी बसायला मिळेल. मी माझ्या आई वडिलांच्या सोबत कामाला होतो तेव्हा मला 5 रुपये रोज मिळायचे. मी 5वी 7वीला होतो. मी त्या ट्रेनमध्ये कधी मला बसायला मिळेल असं वाटायचं. आणि मी जेव्हा इथे वसई रोडला माणिकपूरला बाजारात यायचो ना, तर त्या रेल्वे फाटकाजवळ थांबायचो आणि रेल्वे बघत बसायचो. मला जवळून रेल्वे बघायची आहे. तर ते स्वप्न मी बघितलं होतं. पुढे जाऊन मुंबईला माझं 12वी झालं, D.Ed झालं. ठाण्याला मी 2 वर्ष शिक्षकी नोकरी केली. आणि नंतर मला योगायोगाने ट्रेनमध्ये तर बसलोच, पण एक 7 ते 8 वेळा मला प्लेनमध्ये बसण्याचा योग आला. मी 11 जानेवारी 2018ला मी इंडोनेशिया बाली या ठिकाणी 3रे विश्व मराठी साहित्य संमेलनात मला संधी मिळाली. नंतर मी 11 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2018ला थायलंड या ठिकाणी माझा एक शोध निबंध सादर करायला गेलो. पालघर जिल्ह्यातील विविध आदिवासी नृत्यांचा चिकित्सक अभ्यास. तर म्हणजे मी लहानपणात खूप संघर्ष केलाय पेक्षा मी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केला. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो माझ्या गुरुवर्यांमुळे, माझ्या आई वडिलांमुळे आणि मला ज्यांनी चांगले मित्रांनी सहकार्य केलं, चांगले विचार दिले, त्यामुळे मी आज थोडंसं बोलू शकतो. माझ्या या ठिकाणी बोलावून तुम्ही सन्मान केलात, मला ऐकलं. माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये अनओघाने काही चुकीचं बोललं गेलं असेल तर ते थोडं अवेरून बाजूला सरून जे काही चांगलं पटलं असेल ते आपण घ्यावं. पुन्हा एकदा मी सन्माननीय या ठिकाणी हिमते सर आणि सन्माननीय गुळगुले सर आणि आपल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्यासोबत माझा भाचा आलाय, त्याने सुद्धा मला इथपर्यंत सुखरूप पोहोचवलं. संतोष म्हणून जो महसूल विभागात काम करतो त्याला आपण धन्यवाद देतो, कारण त्याच्यामुळे मी इथे वेळेत पोहोचलो. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.